हे इथं बघा या शेताची जमीन कशी आहे, इकडं पण तुम्ही बघू शकता जमीन कशी आहे, तुम्हाला सर्वांना लक्षात येईल. ओके, मुरमाड जमीन आहे पूर्णपणे. इकडं पण बघा तुमच्या लक्षात येईल सविस्तर. आणि आता थोडं मी जरा असं पुढं गेलं की या शेतामध्ये काय घडलं आहे तुम्हाला जरा दाखवतो. बघा इकडे आता हळूहळू हळूहळू कसली काळी माती या शेतामध्ये चांगल्या प्रकारे जमा झाली आहे. आता सहज मी तुम्हाला सर्वांना इथे उकरून दाखवतो. हे इकडे बघा आता हे काय आहे, आता बघा जरा मंडळी कसला गाळ आहे पूर्णपणे. हे बघा ह्याला म्हणतात क्रीम शेतामधलं, हे लोणी शेतातलं. कसं आहे मंडळी बघा जरा, मोकळी भुसभुशीत माती एकदम. हे कोणत्या शेतामध्ये आली आहे, तिथं पूर्णपणे मुरुम आहे, चुनकड आहे, अशा शेतामध्ये. जरा बघा हे आहे सोयाबीनचं शेत, वर कापूस. मी शिबिरांमध्ये नेहमीच सांगत असतो की बाबा मृद्वी भुवा सर्व वृक्षाणाम हितातश्याम. म्हणजे काय तर मृदुभूमी मऊ भूमी ही सर्व प्रकारच्या वृक्षांना पिकांना हितकारक असते. आता ज्या वेळेला मी असं म्हणतो त्यावेळेला बरेच जण म्हणतात की माऊली आमचं शेत मुळामध्येच मुरुमाचं आहे, हलकं रान आहे, काही जण म्हणतात चुनखडीचं रान आहे. तर मी त्यांना देखील सांगत असतो की मुरुमाचं रान, चुनखडीचं रान किंवा तुमचं हलकं रान असू द्या, ते देखील काळ्याशार मातीने भुसभुशीत होऊ शकतं, ते बनवता येतं. बऱ्याच जणांना विश्वास बसत नाही. आता त्या संदर्भातले मधले मी 1-2 व्हिडिओ ऑलरेडी यूट्यूबवर टाकलेत, तुम्ही ते बघू शकता. पण आज मी ज्या शेतामध्ये आलो आहे ना, त्या शेताची एकदम जबरदस्त कहाणी आहे. हे शेत आहे आपल्या सुवर्णाताईंचं परभणीमधल्या. तर ह्यांची इथे जवळपास सलग 14 एकर शेती होती. शेती पूर्ण पडीकच होती जवळपास ती. आणि हे रान जे आहे ना, हे पूर्णपणे हलकं मुरुमाचं रान आहे. आणि हे शेत 14 एकर आहे, सलग आहे एका ठिकाणी. आणि ह्या शेतामधून पावसाचं पाणी जे होतं ना, पार वरच्या पट्टीमधून खालच्या पट्टीपर्यंत सरळ निघून जायचं, इथे पाणीच थांबायचं नाही. तर त्यांना काय सांगितलं होतं की ताई तुम्ही काय करा, एकदा सहज दादा पण आले होते, दादांनीच माझ्या अगोदर त्यांना सांगितलं की बाबा तुम्ही इथे बांधर टाका, जमीन समतल करा, तुमची जमीन एकदम भारी बनायला सुरुवात होईल आणि 4-5 वर्षांमध्ये एकदम जबरदस्त पिकं यायला लागतील. तर ह्याच्यावरती बऱ्याच जणांचा विश्वास बसत नव्हता. पण सुवर्णाताई म्हटली दादा सांगतायत ना, तुम्ही 100% करेल. तर मग त्याने ते केलं. तर केल्यानंतर काय परिणाम भेटले मी तुम्हाला सर्वांना दाखवतो. त्याच्या अगोदर शेतामधलं पाणी वाहून जातं म्हणजे नेमकं काय जातं मी तुम्हाला दाखवतो. सहज इकडे लक्ष द्या मंडळी. आता हा नाला आहे, हा नाला पार वरून येतो बरं, जवळपास 50-60 एकरपासून येतो हा नाला सरळ. तर ह्या नाल्यासोबत शेतामधून काय वाहून आलं मी तुम्हाला दाखवतो. आता हे बघा इथं काळीशार माती दिसते का तुम्हाला, ही पूर्ण नाली अशी ना काळ्याशार मातीनं पूर्ण भरून गेली आहे. हे कुठपर्यंत, पार खालपर्यंत बघा मंडळी. आणि कशी काळी माती आहे तर आता बघा माझ्या हाताकडे, हे बघा पूर्ण भुसभुशीत आणि नरम माती. हे म्हणजे काय, शेतामधलं लोणी मंडळी, एकदम क्रीम आहे हे. आणि हेच पावसाच्या पाण्यासोबत आपल्या शेतामधून वाहून चाललं आहे. आणि ही जी माती असते ना, ही दरवर्षी शेतामध्ये तयार होत असते. मशागत केल्याने, तुम्ही जीवाणू सोडल्याने, निसर्गतः दगडांचं घर्षण झाल्यामुळे, मुरुमाचं घर्षण झाल्यामुळे आपोआप काळी माती तयार होत असते. तर ही सगळी माती जी तयार होतात निसर्गतः, ही सगळी माती पावसाच्या पाण्यासोबत वाहून चालली, शेतामधलं काळं सोनं वाहून चालले. हे बऱ्याच शेतकऱ्यांना आपल्याला लक्षात येत नाही आहे. आणि ज्या वेळेला मी शेतकऱ्यांना असं सांगतो की बाबा ही काळी माती जी आहे ना, जी वाहून चालली, ही अडवा, शेतामध्ये बांधर टाका 1 एकरचे, जमीन समतल करा, त्यावेळेला बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की माऊली जर शेतातलं पाणी अडवलं तर पिकं खराब होतील. मी सर्वांना सांगत असतो की जर तुम्ही 1 एकरचे बांधर टाकले ना मंडळी, तर पिकं खराब होणार नाहीत. कसं काय, आता हेच उदाहरण घ्या. तिथे पुढे ह्या शेतामध्ये बघा बांध टाकला, नीट बघा दिसत असेल तर, ते दगड दिसतात तुम्हाला सर्वांना. हां, आता हा बांध टाकला आहे, पुढे इकडे पण बांध टाकला, हे बघा समोर. हां, आणि इकडे वर देखील ते बांध आहे. आता हे 1 एकरचं शेत इथं अडवलं आहे. तर ह्या शेतामध्ये तुम्ही इथं बघा, इथे सुद्धा किती जबरदस्त काळीशार माती आलेली आहे, हे बघा तुम्ही बघून घ्या. आणि हे शेत जे आहे ना, हे अगोदर पूर्णपणे मुरुमाचं रान होतं बरं मंडळी. हे बघा, हे चुनखडीचं रान आहे, मुरुमाचं रान आहे. हे इथे पण बघा, सहज बघा तुम्ही. आता
हे बघा काळी क्षार माती, भुसभुशीत माती.